नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं व्हीआर स्टडी पॉइंटला। ग्रामसेवक एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांची उजळणी आपण आपल्या व्हिडिओ सिरीजच्या मधून घेत आहोत। तर अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत। चला तर अधिक वेळ न घालवता आपण प्रश्नांकडे वळूयात। खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो? ऑप्शन आहेत पंतप्रधान, अर्थमंत्री, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री। तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचं करेक्ट आन्सर नोंदवू शकता आणि नंतर चेक करू शकता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 3। राष्ट्रपती या क्वेश्चनचं आन्सर आहे। म्हणजेच वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतं? तर राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नियुक्ती करतात। सेकंड क्वेश्चन आहे, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कोणत्या कलमान्वये पंचायत समितीची तरतूद करण्यात आली आहे? महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कोणत्या कलमान्वये पंचायत समितीची तरतूद करण्यात आली आहे? तर कोणतं कलम आहे ते ऑप्शन दिलेले आहेत बघा आपल्याला। कलम 51, कलम 71, कलम 52 आणि कलम 57। आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, कलम 57। म्हणजेच कलम 57 अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 157 या कलमान्वये पंचायत समितीची तरतूद करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण तयार करतो? ऑप्शन आहेत गट विकास अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तहसीलदार। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, गट विकास अधिकारी। म्हणजेच गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे अंदाजपत्रक तयार करत असतात। फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, पिकांची आणेवारी कोण ठरवितो? पिकांची आणेवारी कोण ठरवितो? ऑप्शन आहेत तलाठी, कोतवाल, तहसीलदार आणि ग्रामसेवक। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, तहसीलदार। म्हणजेच पिकांची आणेवारी कोण ठरवतं? तर तहसीलदार हे पिकांची आणेवारी ठरवतात। महत्त्वाच्या प्रश्नांची उजळणी आपण करत आहोत। एक्झाम ही जवळ आलेली आहे आणि त्या दृष्टीने जे IMP क्वेश्चन आहेत तेच आपण रिवाइज करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, फिफ्थ क्वेश्चन आहे, पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया पेसा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया पेसा कायदा कोणत्या वर्षाचा आहे? ऑप्शन आहेत 1989, 1992, 1990 आणि 1980। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, 1990। म्हणजेच पंचायत एक्सटेन्शन ऑफ शेड्यूल एरिया पेसा कायदा हा कोणत्या वर्षाचा आहे? तर 1989 या वर्षाचा हा कायदा आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण, पंचायत राज्यस्तरावर द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली? ऑप्शन आहेत बलवंतराय मेहता समिती, अशोक मेहता समिती, बोंगिरवार समिती आणि चौक्कलिंगम समिती। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, अशोक मेहता समिती। अशोक मेहता समितीने पंचायत राज स्तरावर द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे। तर 7th नंबरचा क्वेश्चन आपण बघू, सांसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात केव्हा करण्यात आली? सांसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात केव्हा करण्यात आली? ऑप्शन आहेत 11 ऑक्टोबर 2014, 11 ऑक्टोबर 2013, 11 ऑक्टोबर 2015 आणि 11 सप्टेंबर 2014। या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 11 ऑक्टोबर 2014। म्हणजेच 11 ऑक्टोबर 2014 मध्ये सांसद आदर्श ग्राम योजना या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपला 8 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? ऑप्शन आहेत 1951, 1952, 1961, 1971। आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे 1961। म्हणजेच ऑप्शन नंबर 3, 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा पारित करण्यात आलेला आहे। म्हणजेच हुंडा प्रतिबंधक कायदा हा कोणत्या वर्षीचा आहे? तर 1961 या वर्षीचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, असेच IMP आणि एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन तुम्हाला जर रिवाइज करायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ग्रामसेवक एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण रिवाइज करत आहोत। धन्यवाद।